क्या बात है कार्तिक. शपथ. अरे पण ते पुण्याला असतात ना? हो पुण्यालाच असतात, पण कार्यक्रमासाठी खास मुंबईला येणार आहे. काय सांगतोयस? बापरे, केवढा उरक आहे त्यांना. भाग्यवान आहेस हं कार्तिक खरंच. आणि आई ते असंही म्हणाले की ते फक्त माझं गाणं ऐकण्यासाठी येतात. ते झालं की लगेच निघणार आहेत. हे आता आणखी काय पाहिजे चिरंजीव. सगळ्यात मोठं मोटिवेशन तर हेच. हं? पाहिलंस कार्तिक, म्हणजे हरीजी एवढा मोठा माणूस, वय सुद्धा खूप आहे रे त्यांचं, पण तरी सुद्धा दगदग करून तुझ्या कार्यक्रमासाठी मुद्दाम येत आहेत ते. हं? खूप अभिमानाची गोष्ट आहे ही कार्तिक. आणि आता तुझी जबाबदारी किती वाढली आहे तुला कळतंय? पाच वर्षांचा असेल तेव्हा पहिल्यांदा आजोबांच्या मांडीवर बसून गाणं ऐकायला सुरुवात केली. आणि तेव्हाच त्यांनी पहिल्यांदा माझा हात पेटीच्या पात्यावर ठेवला. संगीताला झालेला माझा पहिला स्पर्श. त्यानंतर संगीत अंगात भिनलं, श्वासात भिनलं, आणि आता श्वासच होऊन बसले. यु नो व्हॉट श्रुती, गेली कित्येक वर्ष मी संगीताची साधना करतो. स्वतःसाठी गायलो, लोकांसाठी गायलो. जवळच्या लोकांनी, लांबच्या लोकांनी खूप वेळा कौतुकही केलं. पण आज जे अनुभवलंय ना ते खूप वेगळं आहे. असं फिलिंग आलंय की आपण जे काही करतोय ना त्यात जरा तरी बरे आहोत. हो हा म्हणजे हे करिअर आहे, पण त्याआधी साधना आहे. मला माहित नाही यात मला भरपूर पैसे मिळतील की नाही, मानसन्मान मिळतील की नाही तेही माहित नाही. पण उद्या जर मोठा झालो ना, किंवा नाही जरी झालो ना, तरी आपल्या मुलांना भूतकाळातली ही गोष्ट सगळ्यात आधी सांगेन की हरीजी, पंडित हरीजी माझं गाणं ऐकायला आले होते. स्वतःची सगळी कामं बाजूला ठेवून. अजून काय काय लिहिणार आहेस आत्मचरित्रात? तू खूप पुढचा विचार करतोयस असं नाही वाटत? श्रुती, ऍक्च्युली आत्मचरित्र लिहिण्या इतका ग्रेट होईल की नाही तेही माहित नाही. पण जर जवळचाच विचार करायचा असेल तर मुलांचा बाबा नक्कीच होईल. बरोबर ना? कार्तिक, अगं ये, अशी लाजू नकोस. लवकरात लवकर बाबा होईन. प्लीज कंट्रोल युअर लाजणं. शट अप कार्तिक. अगं खरंच. आणि मग आपल्या मुलांना हेही सांगावं लागेल की त्यांची आई किती किलर लाजायची. अच्छा, म्हणजे तू काय मुलांना फक्त गोष्टी सांगत बसणार आहेस का? हो, ते अभ्यासाचं वगैरे आई बघेल. हे बरं, म्हणजे आई वाईट आणि बाबा लाडका. सी, त्यांना जर आयुष्यात काही करायचं असेल, काही अचीव करायचं असेल, चांगलं करिअर करायचं असेल, तर एकाने तरी स्ट्रिक्ट व्हायला हवं ना. मग तो तू, मी नाही स्ट्रिक्ट बिक्ट होणार. मी ना आपल्या पिल्लूला बॉक्सिंग शिकले. चालेल, शिकव. आणि ते शाळा अभ्यास वगैरे सगळं तू बघ. नाही नाही, ते सगळेच करतात. अभ्यासाचं टेन्शन त्यांना द्यायचं नाही. आपण एक काम करूया ना, आपण पिल्लूला गायकच बनवूया. नाही नाही, तेही नाही. कसं आहे ना, दर्शनांच्या घरात एक पिढी सोडून गळ्यात सूर येतो. म्हणजे आजोबा गायक होते, पण बाबांना त्यात रस नाही. पण शैलेश काका गातात की. हो अगं, पण त्याचा प्रांत एकूणच रिसर्च आहे. सो मी गायक आहे, त्यामुळे आपली मुलं काहीतरी वेगळं करतील. हो, संगीत सूर्य. पंडित अनंत नगरकरांचे सुद्धा जीन्स येणार आहेत त्यांच्यात. त्यामुळे दर्शनांच्या घरची ही एक पिढी आडची परंपरा कदाचित नाही फॉलो करणार पिल्लू. एक मिनिट, तू काय मगापासून एक वचनात उल्लेख करतेस? आणि तू सुद्धा मगापासून आपली मुलं, त्यांचं, त्यांना असं म्हणतोय. म्हणजे आपल्याला एकापेक्षा जास्त मुलं होणार आहेत का? कन्फर्म.
जुळी होणार. जुळी. हो जुळी. एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव लिंबू, मुलीचं नाव टिंबू. लिंबू आणि टिंबू. मी नाही अशी नावं ठेवू देणार. का? यात काय वाईट आहे? कसं वाटतंय ते? लिंबू दर्शने, टिंबू दर्शने वगैरे. त्यांना ना शाळेत बाकीची मुलं बेजार करतील त्रास देऊन देऊन. तू खरंच इतकी माठ आहेस की तसं दाखवतेस? माठ सारखी नावं तू ठेवतोयस आणि मला माठ म्हणतोयस. अगं ही टोपण नावं आहेत, खरी नावं तू ठेव. आत्या ठेवते नावं. हिरा हम्म. नाही नको, त्यापेक्षा तू नावं ठेव आणि तिला सांग ही नावं आहेत. ओके. मग ना आपण आपल्या मुलांची नावं अशी 5 अक्षरी वगैरे ठेवूया. म्हणजे अशी भारत असतं नावं. विक्रमादित्य किंवा रणरागिणी वगैरे. हा म्हणजे नंदकिशोर आणि राजनंदिनी. नाही हे नको. हे नको. मग हर्षवर्धन आणि मणिकर्णिका. नाही. नाहीच ना? मस्त. म्हणजे 5 वर्षाचा होईपर्यंत त्याला स्वतःचं नावच घेता नाही आलं पाहिजे. पण ऍक्च्युली एक फायदा आहे त्यात. शाळेत कसं नाव लिहिताना ना चांगल्या 2 ओळी लागल्या पाहिजे. हे अरे शाळेचं नाव नको ना घेऊस, मला ना टेन्शन येतं. तुला कुठे शाळेत जायचंय, त्यांना जायचंय. अरे तेच तर ना. उद्या जर का शाळेत ना तक्रार वगैरे आली की तुमची मुलं गोंधळ घालतायत, आगाऊ सारखी बोलतायत, शिक्षकांना काही प्रश्न वगैरे विचारतायत किंवा तोडफोडच करतायत वगैरे, तर काय उत्तर देऊ मी त्यांना? असं का करतील ते? कारण शाळेची 10 वर्ष मी असंच केलंय. तू वस्तू तोडायचीस? नाही. मग तेव्हापासून माणसं. नाही रे, पण ही नेक्स्ट जनरेशन आहे ना. राहू दे, मी ना काहीच बोलणार नाही. मग तसं असेल तर मला धपाटे घालावे लागणार त्यांना. मारायचं नाही हं मुलांना. अगं असं कसं? एकाने तरी स्ट्रिक्ट असायला हवं ना. आणि काय यार तू एवढी मोठी बॉक्स आहे आणि घरी मुलांना मारून मी वाईट व्हायचं का? नाही, पण समजावून सांगितलं तर ऐकतील ना ते. एक मिनिट, आपण कोणाबद्दल बोलतोय? अगं कोणाबद्दल काय? लिंबू टिंबू. कोण लिंबू टिंबू? अगं असं काय करतेस? आपली मुलं कुठे आहेत? अजून नाहीयेत, पण होतील ना. कार्तिक, तुला कळतंय का रे आपण कुठे जाऊन पोहोचलोय? जिथे कुठे पोहोचलोय ना ते छान आहे. तू कंटिन्यू कर. आता मुलांचं कॉलेज. नाही बस बस बस, आता बस. आपण ना आता उद्याच्या कार्यक्रमाचा विचार करूया फक्त. असंच ठरलं होतं ना. पण बघ ना, काही गोष्टी ठरवल्या नसताना किती छान होतात. आपण न ठरवता पाहिलेली आपली स्वप्न किती खुलली आपल्याही नकळत. आणि खरीही होती. आपण करू, ठरवू. तू ना जरा अतिरेकच करतेस. कशाबद्दल बोलतोयस तुझं? बरं आहेस ना? मी बरा आहे. तुझा पाय बरा आहे का आता? पाय बरं आहे माझं. काय गरज होती स्वतःला इतकं स्ट्रेस करायची? मॅच होती सर. नसती खेळलीस मॅच तर चाललं असतं. नसतं चाललं. तू ना काही फालतू बडबड बंद करून प्रॅक्टिस वर लक्ष दे. आज काय? गुरुवार. तसं नाही, म्हणजे आज तुझं काही आहे का? प्रॅक्टिस नंतर बाहेर जाऊया का? का रे, काही बोलायचं आहे का? नाही, असंच जरा चेंज म्हणून. नाही रे, आज नाही जमणार मला. कार्तिकचा कार्यक्रम आहे ना, तो मला आज त्याच्याबरोबर राहायचं. गप, त्याचा कार्यक्रम आहे. तू लवकर जाऊन काय करणार आहेस? नंतर जा ना आरामात. तसंही बसून गाणीच ऐकायची आहेत ना. जय, तू नको त्या ठिकाणी डोकं लावू. त्याच्यापेक्षा प्रॅक्टिस वर कॉन्सन्ट्रेट कर. चल 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 चल. करूया सुरू. हो. बाय द वे, ना डारो रंग ही चीज अब गातोय. का?
आय मीन आपण आजच्याच मैफिलीसाठी रियाज करतोय ना? हो, हीच चीज गाणार आहे. ही चीज गाणार आहेस तू मैफिलीत? हो अगं, अरे पण का? आय मीन ऐनवेळी कसं काय? आपलं काहीच ठरलं नव्हतं तसं. हे बघ, ही आजोबांची चीज आहे आणि मला हीच गायची. सूर दे. हं. कार्तिक, बोल ना. मला माहितीये हे खूप 11th आवरला होईल आणि आत्ता मी हे बोलायला नकोय, पण राहवत नाहीये मला. अगं बोल. तू दुसरी एखादी चीज नाही का गाऊ शकत? का? ही चांगली नाहीये का? अरे नाही नाही, तसं काहीच नाहीये. स्वरगंधर्वांची चीज आहे, खूपच छान आहे, पण आज तू दुसरी चीज गावीस असं वाटतंय मला. नाही उत्तरा, ही चीज आजोबांची आहे आणि मी हीच गाणार. अरे म्हणूनच तर तू ती गाऊ नयेस असं वाटतंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं हे मलाच कळलं असतं ना कार्तिक, तर काही प्रश्नच नव्हता रे. मला ना कळतच नाहीये मी कसं सांगू. ओके, हे बघ, मला मान्य आहे की लोकांना हे तुझ्याकडून ऐकायचंय, पण एक मिनिट, तू चुकतेस. लोकांना ऐकायचंय म्हणून मी ही चीज गाणार नाही. आज आजोबांची चीज गाऊन मला आनंद मिळणार आहे म्हणून गाणार. ना डारो रंग. आजोबा गायचे तेव्हा त्यांच्या शेजारी बसून ऐकायचो. रंगून जायचे ही चीज गातात. लहानपणापासून ऐक. हो कार्तिक, पण म्हणून रियाज न करता असं. तर ही चीज निवडताना मी काही विचार केला नसेल असं वाटतंय का तुला? मी कशाला हात घालतोय याची जाणीव आहे मला. तसं नाही रे, पण हे बघ, कलावैभव प्रतिष्ठानच्या महोत्सवात गातो आणि आज आजोबांची ही चीज गाऊन मला त्यांना आदरांजली द्यायची. बरोबर आहे तुझं, पण कार्तिक, जरा बाहेर ये, थोडं महत्वाचं बोलायचंय. काय झालं बाबा? ये बाहेर ये प्लीज. काय झालंय बाबा? कार्तिक, तुझा फोन कुठे आहे? तुझ्या जवळच आहे की आतमध्येच ठेवलायस? नाही, आहे माझ्याजवळ. का? आणि मग काही तुला काही कोणाचा फोन वगैरे किंवा मेसेज वगैरे नाही आलेला? कोणाचा फोन? कशाबद्दल बोलताय? हे बघ कार्तिक, डोकं एकदम शांत ठेवायचं आहे, शांत राहायचं अगदी. खरं तर मी तुला सांगणार नव्हतोच, पण उगाचच तू कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुला कळायला नको म्हणून इथेच. बाबा एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? नक्की काय झालंय? कार्तिक, हरिजी हरिजी, काय झालंय त्यांना? हरिजींचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कुठे? मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर. हो, केव्हा? कसे आहेत ते आता? जास्त लागलंय का? ऍडमिट केलंय का त्यांना? क्रिटिकल नाही आहेत ना? कार्तिक, तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला कोणाचा फोन आला होता? त्यांना फोन करा. हिरा, गाडीची चावी घेऊन आपण लगेच निघतो. ते गेले कार्तिक. ही इज नो मोर नाव. खूप मेजर ऍक्सिडेंट झाला त्यांचा. हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तुम्ही काय बोलताय बाबा? हे असं नाही होऊ शकत.
ते येणार आहेत माझ्या कार्यक्रमाला. त्यांनी स्वतः सांगितलं होतं, त्यांनी स्वतः फोन केला होता. तुम्हाला तर माहित आहे ना, तुम्ही हे काय बोलतायत. ते येणार आहेत. कार्तिक तू 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 बस बस बाळा, जरा बस बस प्लीज बस. तुम्हाला कोणीच सांगितलंय? अरे टीव्हीवर न्यूज आहे, पहाटेच झाला ऍक्सिडेंट. कार्तिक, बघितलंस का आज केवढी मोठी जाहिरात आली आहे पेपरमध्ये कार्यक्रमाची. कार्तिक ए श्रुती, कार्तिक, कार्तिक रडू नकोस प्लीज. कार्तिक शांत हो, रडू नकोस प्लीज, रडू नकोस. कार्तिक ऐक ना, बस बस आता, शांत हो प्लीज. कसं होऊ शांत? माझ्यासाठी यायला निघाले होते. काल तर बोललो होतो मी त्यांच्याशी. मला म्हणाले होते मी येतोय, तुझं गाणं ऐकायला येतोय. कार्तिक प्लीज रडू नकोस. आपला कार्यक्रम आहे ना आता थोड्या वेळात. मला नाही करायचा कार्यक्रम. मी नाही गाणार. अरे कार्तिक, असं कसं म्हणतोस तू? कार्तिक अरे नाही गायचं असं म्हणून कसं चालेल? कार्यक्रम ठरलाय ऑलरेडी. कितीतरी लोक लांबून लांबून तुला ऐकायला येणार आहेत. हरीजी येणार होते. कार्तिक ऐक ना, माझं ऐकून घे. तू दरवर्षी या महोत्सवाला जायचास. तू खूप आधीपासून ठरवायचास ना की मला यांचं गाणं ऐकायचं, मला त्यांचं गाणं ऐकायचं. आज त्यांनी तिथे तुला बोलवलंय गायला. बाबांनी खूप विश्वासाने तुझं नाव दिलंय कार्तिक. आणि आज तू तिथे गाणारच म्हणल्यानंतर कितीतरी लोक तुझं गाणं ऐकण्यासाठी येणार असतील तिथे. हे बघ कार्तिक, आपली दुःख आपल्यापाशी असतात. त्यात त्या लोकांचा काय दोष? त्यांचा का हिरमोड करायचा आपण? मी नाही गाणार श्रुती. काही झालं तरी मी गाणार नाहीये. बघ कार्तिक, कुठल्याही नात्यांपेक्षा, कुठल्याही भावनांपेक्षा कला वरची असते रे. आपल्यासाठी एकच नियम आहे, शो मस्ट गो ऑन. कसा कसा करू शो? कसं गाऊ? अगं नाही श्रुती, मी नाही गाऊ शकत. अधिक माहितीसाठी
सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.